छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला? छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू आणि गुढीपाडवा यांचा काय संबंध आहे? मालोजी बाबा पडले हा एक आवाज गर्दीतून शंभूराजांच्या कानावर पडला. शंभूराजे नावडी नदीच्या काठी पोहोचलेच होते, पण मालोजी बाबा पडले हे ऐकून ते तिथेच थांबले. मान हलवून त्यांनी नावडी नदीच्या किनारी पाहिले, तर तो यवनांचा सेनासागर आज त्या नावडी नदीला भेटायला आलेला दिसत होता. काही क्षणातच त्या यवनांनी चारही बाजूने शिवशंभूंना आणि कवी कलशांना घेरलं. त्या मुकरबखानाला तर असं वाटलं की आता आयतं सावज आज आपल्या हाती लागला आहे. थोडी जरी दिरंगाई आपल्या हातून झाली तर घात होऊ शकतो, याची कल्पना त्या खानाला चांगलीच आलेली होती. त्यामुळे लगेचच त्यानं आपल्या सैन्याला सांगितलं, निकाल लो इसकी तलवार. हजारोने ते यवन असूनही त्यापैकी कुणाचीही हिंमत झाली नाही पुढे जाऊन राजांची तलवार काढून घेण्याची. कुणी एक पाऊल पुढे उचललं आणि राजांची नजर जर त्यांच्याकडे वळली तर तो आपसुकच 4 पावलं अजून मागे जायचा. राजे दोरखंडामध्ये जखडले गेलेले असतानाही त्या यवनांची मात्र पुढे जाण्याची हिंमत अजिबात धजत नव्हती. कुणा फितुरांच्या गद्दारीमुळे आज शिवछत्रपती पुत्र संभाजीराजे त्या यवनांच्या घेऱ्यामध्ये अडकले होते. त्या फितुरांची चाल तर यशस्वी झाली होती. शंभूराजांचा तो मुकुट त्या मोगलांच्या पायात पडला, पण मान मात्र ताठच होती. रग ही तशीच होती, स्वाभिमानही तसाच होता. लगेच तो मुकरबखान म्हणाला, हमें जल्द से जल्द यहाँ से निकलना होगा. अगर मराठों को पता चल गया तो वह हमारी यहीं पे कब्र बना देंगे. संगमेश्वर ते बहादूरगड हे 350 मैलाचं अंतर त्यानं अवघ्या 5 दिवसात पूर्ण केलं. किल्ल्याच्या जवळून राजाला नेलं जात होतं, पण त्या तेथील किल्लेदाराला हेच ठाऊक नव्हतं की आपला शंभूराजा इथून चालला आहे. गावाच्या वेशीवरनं राजाला नेलं जात होतं, पण त्या गावच्या गावकऱ्याला, त्या गावच्या पुजाऱ्याला, त्या गावच्या वारकऱ्याला कधीच कळलं नाही की आपला शंभूराजा यांच्याकडे कैद आहे. हे आपलं दुर्दैवच आपल्याला म्हणावं लागेल. औरंगजेबाला जो गुप्तहेर ही खबर देण्यासाठी गेला होता त्यानं मोठ्या आनंदानं औरंगजेबाला सांगितलं, हुजूर, खुशी की खबर है, खुशी की खबर है, शिवा का छावा पकडा गया. तेव्हा तो औरंगजेब म्हणाला, क्या बघते हो? तेव्हा तो हेर म्हणाला, हाँ हुजूर, मुकरबखान ने उसको संगमेश्वर में कैद कर लिया है. हे ऐकून तो औरंगजेब खुश झाला. चलो आज जश्न मनाव, त्यानं फरमान सोडलं. आखिर आ ही गया वह दख्खन का चूहा हमारी जखड़ में, उसे तख्त कुलाह पहनाओ. उसने सिर्फ अब तक राजवस्त्र पहने हैं, अभी उसको विदूषक की तरह कपड़े पहनाओ. अब तक उसने मराठों का मुकुट अपने सर पर पहना था, अभी उसे घुंघरू वाली टोपी पहनाओ. अब तक उसने बहुत सारे राजगहने पहने होंगे, अब उसको कांटों वाली जंजीर पहनाओ. अब तक वह राजा था, इसके लिए वह घोड़ों से, मेने से, पालखी से सब जगह गया होगा. अब उसको ऊंट से बांध कर लाओ. समझने दो इस महाराष्ट्र के लोगों को, इन मराठों को, कि औरंगजेब ने संभाजी को गिरफ्तार किया है. आणि तसंच झालं. राजाला
विदूषकी कपडे घातले गेले. त्यांच्या डोक्यावरती विदूषकी घुंगरांची ती विदूषकी टोपी घातली गेली. काटेरी साखळदंडे राजाला बांधलं गेलं आणि त्यांना उंटाला बांधून त्यांची धिंड काढली गेली. त्या औरंगजेबाच्या सैन्यामध्ये सर्वत्र आनंद पसरला होता. कारण गेल्या 9 वर्षांमध्ये शंभूराजांनी त्या औरंगजेबाच्या सैन्याला सळोकी पळो करून सोडलेलं होतं. कुणीही राजांच्या त्या साखळ्या क्रूरपणे ओढत होतं, तर कुणी तलवारीनं वार करत होतं. राजांचं अंग पूर्ण रक्तानं माखलेलं होतं. जणू हनुमानाचा शेंदूर राजाच्या सगळ्या अंगाला लागला होता. इतकं सगळं होऊनही राजे झुकले नाहीत की वाकले नाहीत. ते औरंगजेबाच्या दरबारात आले. तो स्वतःला आलमगीर म्हणवणारा औरंगजेब त्याच्या तख्तावरनं खाली उतरला. त्यानं राजाच्या नजरेकडे पाहिलं. तीच नजर, तेच तेज. तेव्हा औरंगजेब म्हणाला, जब ये 9 बरस का था तब हमें आगरा में मिला था. तब मैंने इससे पूछा था, हमने इससे संभा, तुम्हें हमारा डर नहीं लगता. तभी इस संभा ने जवाब दिया था, हमें किसी से डर नहीं लगता, हमारी वजह से सबको डर लगता है. तुम्हाला हे आपल्या राजांचं वाक्य आवडलं असेल तर नक्की कमेंट करा. जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे. पुढे तो औरंगजेब म्हणाला, देख आज तू कैद में है हमारे. तो अल्लाचे आभार मानायला औरंगजेब गुडघे टेकून खाली बसला. त्यानंतर त्यानं शंभूराजांना विचारलं, तुम्हारा खजाना किधर है. तसे संभाजी महाराज कडाडले, अरे हा दख्खन आमचा खजिना, हा महाराष्ट्रच आमचा खजाना, इथला प्रत्येक दगड माती हा आमचा खजाना. हे उत्तर ऐकून तो औरंगजेब आता चडफडला. ये मराठे क्या खिलाते हैं अपने बच्चों को. क्यों पैदा नहीं हुआ ऐसा एक शख्स हमारे जनाने में. तेव्हा संभाजीराजे म्हणाले, अरे कसा जन्मेल तुझ्या पोटी आमच्यासारखा एखादा. स्वतःच्या बापाला विष देणारा तू, स्वतःच्या भावांचा कत्तल करणारा तू. तुझ्या पुढे कसा येईल एखादा शूर मावळा आणि संभाजी. तू आमच्या मराठी मातीमध्ये घुसला आहेस. इथेच आम्ही तुला गाडू. आमच्याच वाटेत येऊन आमच्याशी लढणाऱ्यांची वाट लावल्याशिवाय आम्ही आपल्या वाटेवर परतत नाही. हा इतिहास आहे आमचा. हे सारं ऐकून तो औरंगजेब आता चांगलाच थबकला. त्यानं दुसरा प्रश्न राजांना केला, मेरे कौन कौन से सरदार तुम्हें सामील है. तेव्हा राजे पुन्हा कडाडले, अरे तख्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही आमची. माता भवानीचे भक्त आम्ही. कधी वाकणार नाही की झुकणार नाही. अंगात रक्ताचा शेवटचा थेंब बसेपर्यंत आम्ही लढणार. हे सारं ऐकून तो औरंगजेब आता मात्र चांगलाच संतापला होता. त्यानं आपल्या सैन्याला आज्ञा दिली, ले जाओ इसे, निकाल दो इसकी आंखें. इसकी आंखें हमें बहुत जलाती है. इसकी ज़बान भी निकाल दो, क्योंकि इसकी ज़बान भी बहुत चलती है. पण त्यात त्यानं अजून एक पर्याय राजांसमोर ठेवला होता. तो म्हणजे, जर का तू आमचा धर्म स्वीकारणार असशील तर आम्ही तुला माफ करू. पण आपले राजे वाकले नाहीत. शेवटी राजांना दिलेल्या शिक्षेचा अंमल चालू होण्यासाठी त्यांना वढूबुद्रुकच्या तख्तला बांधलं गेलं. त्यात सळया लालबुंद तापवल्या गेल्या. ते हबशी त्या लालबुंद सळयांना घेऊन राजाच्या डोळ्यांपाशी पोहोचले. आता
ह्या सळया आपल्या डोळ्यात घुसणार हे शंभूराजांना माहीत होतं. त्या अगोदर त्यांनी आपले डोळे मिटले. त्यांच्या डोळ्यासमोर उभे राहिले शिवछत्रपती आबासाहेब, मासाहेब, आऊसाहेब, श्री सखी सईबाई अन आपलं स्वराज्य, आपला रायगड आणि आपले मावळे. काही क्षणातच त्या सळया जितक्या वेगात डोळ्यांच्या आत घुसल्या तितक्याच वेगात त्या बाहेर पडल्या. आता तिथे डोळे नव्हतेच मुळी. आता फक्त उरल्या होत्या त्या डोळ्यांच्या खोबण्या. किती वेदना झाल्या असतील राजांना ते फक्त राजेच जाणो. तुमच्या आमच्यासारखे त्यांच्या त्या वेदनांची कल्पनाही करू शकत नाही. आता सजेचा दुसरा अंमल सुरू झाला. ते हबशी पुढे आले, पण कुणाचीही हिंमत होईना राजांचा जबडा उघडायची. अहो, सिंहाचा जबडा उघडणारा राजा आपला तो, कोण धजेल त्याच्या सामोरी जायला. त्यांच्या एका डरकाळीनं सारे 10-20 पावलं मागे फेकले जात होते. आता त्या यवनांनी युक्ती करून राजांचा नाक धरून ठेवलं. श्वासासाठी जीव गुदमरला तेव्हा ओठ हलले आणि त्याच संधीचा फायदा त्या हबशांनी घेतला. त्यांनी सांडशी लगेचच राजांच्या मुखात टाकून जीभ खेचून काढली. तोंडातून रक्त ओघळू लागलं. ती जीभ समोरच पडली होती. ती सुद्धा जणू तयार नव्हती आपल्या शंभूराजांपासून वेगळं व्हायला. ज्या जिभेतून आबासाहेबांना आवाज दिला जात होता, आऊसाहेबांना हाक दिली जात होती, मासाहेबांना ओ दिला जात होता, श्री सखी सईबाईंच्या हाकेला होकार दिला जात होता, जी हर हर महादेवची किंकाळी फोडत होती, जी जय भवानीचा जागर करत होती, ती जीभ आता धरती मातेवर पडली होती. ती माताही हे पाहून जणू आता रडू लागली होती. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, तब्बल 40 दिवस शंभूराजांवरती त्या औरंगजेबानं अत्याचार केले. त्या यवनांना दया माया नव्हती. आपला शत्रू गेला, आता आपण हे मराठा साम्राज्य सहज गतीनं जिंकू, हा एकच विचार त्यांच्या ध्यानी आणि मनी होता. एखादं बोकड सोलावं तसं त्यांनी आपल्या राजाच्या अंगाची कातडी आणि कातडी सोलून काढली. त्यावरती मीठ ओतलं. राजांच्या अंगाची लाही लाही होत होती, तरी आपले राजे मात्र वाकले नाहीत. त्यांनी हे सारं सहन केलं ते फक्त स्वराज्यासाठी. अखेर उगवली ती फाल्गुनी मध्य अमावस्या. अखेर उगवला तो दिवस 11 मार्च 1689चा. त्या औरंगजेबानं अखेरची सजा दिली. ह्या स्तंभाचं मस्तक कलम करा. राजांचं मस्तक छाटलं गेलं. ते भाल्याच्या फळाला अटकवलं गेलं आणि गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रात संभाजीराजांच्या मस्तकाची ती गुढी उभारली गेली. ती मस्तकाची गुढी गावभर फिरवली गेली. नंतर ती वाजत गाजत भीमा भामा इंद्रायणीच्या काठी आणली गेली. त्या इंद्रायणीच्या तीरावरती भाल्यात रोवलेला तो मस्तकाचा भाला रोवला गेला. त्या शिरातून पडणारं ते रक्त त्या इंद्रायणी भीमेच्या पाण्यामध्ये मिसळत होतं. त्या इंद्रायणीनं आत्तापर्यंत पाहिलं होतं आपल्या शंभूराजाच्या शौर्य आणि धैर्य, ते धाडस, तो पराक्रम, ती निष्ठा. ती इंद्रायणी भीमा देखील राजाच्या त्या मस्तकाकडे पाहून आसवं ढाळू लागली. आजही 350 वर्ष उलटून गेल्यावरही ती भीमा इंद्रायणी
सांगत आहे, ओरडून बोलत आहे, अरे तुम्हाला तो खरा राजा अजून कळला नाही का रे? शिवाजी महाराजांनी आपल्याला दाखवलं कसं जगावं आणि शिवछत्रपती शंभूराजांनी आपल्याला दाखवलं कसं मरावं. एक सांगायचं आहे, त्या औरंगजेबानं गुढीपाडव्याचं निमित्त घेऊन राजांच्या शिराला गुढी म्हणून गावभर फिरवलं होतं. आजही तुम्ही तशीच गुढी उभारता. काय अगोदरपासून चालत आलेली गुढीची परंपरा अशीच होती का, की ती इतर ठिकाणी काही वेगळी आहे? थोडं वाचा, विचार करा आणि तुम्हाला याचं उत्तर सापडलं तर मला नक्कीच कमेंट्स करा. कारण जितकी माहिती मला आहे त्या पद्धतीनं आपल्या भारतातील इतरही राज्यांमध्ये गुढीपाडवा हा साजरा केला जातो, पण त्या राज्यांमध्ये अशी गुढी उभारली जात नाही. बऱ्याच ठिकाणी आपला भगवा उभारला जातो. तुमच्याकडे गुढी कशी उभारली जाते ते मला नक्की सांगा. तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ ऐकत आहात ते देखील नक्की सांगा. जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ. धन्यवाद.